श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे जया एकादशी। तर एकादशीचा दिवस हा भगवान श्री हरी विष्णू देवांना समर्पित असतो। भगवान श्री हरी विष्णू देवांचे जर आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त झाले तर विष्णू देवांच्या कृपेने आपल्या जीवनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या नक्कीच पूर्ण होत असतात। आपल्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत, पैसा संबंधीच्या अडचणी आहेत, तसेच जी काही इतर संकटे दुःख अडीअडचणी आहेत तर त्या सुद्धा दूर होतात। विष्णू देवांच्या कृपेने नष्ट होण्यासाठी आपल्याला या दिवशी सकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे। तर तो दिवा हा दिवा लावणे हे अत्यंत शुभ मानलं जातं। दिवा लावल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती दूर होते। दिवा लावल्याने माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रवेश करत असते। जेव्हा आपण दिवा लावतो तेव्हा त्या दिव्याभोवती एक वलय जे आहे तर ते निर्माण होत असतं आणि या वलयाभोवती एवढी सकारात्मकता असते की त्याच्या प्रभावाने जी काही वातावरणातील नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, नजर दोष आहे तर ते नष्ट होत असतात। अगदी आपण देवपूजा करताना सुद्धा अगोदर सर्वात प्रथम दिवा लावला जातो, कारण यानंतर आपण दिव्याला देवपूजा करायला सुरुवात करतो। कोणताही धार्मिक विधी किंवा पूजा जी आहे तर ती सुद्धा अग्निदेवतेच्या साक्षीनेच केली जाते आणि अग्निदेवतेच्या साक्षीनेच पूर्ण होत असते। अगोदर दिवा लावूनच कोणताही विधी केला जातो। ऋग्वेदानुसार दिव्यामध्ये देवांचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं। त्याचप्रमाणे दिवा जेव्हा आपण लावतो तर तेव्हा माता लक्ष्मी जी आहे तर ती सुद्धा आपल्या घराकडे प्रसन्न होत असते। माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरामध्ये भरभराट येत असते, बरकत राहत असते। तसेच देवी माता लक्ष्मीचे आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात होत असते। म्हणूनच आपल्याला सकाळीच एका ठिकाणी दिवा जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे। तर आता हा दिवा कुठे लावायचा आहे, कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। कारण महर्षी वरिष्ठ म्हणतात की दिवा लावल्यामुळे म्हणजेच दीपदान केल्यामुळे आपल्याला धनप्राप्ती, मित्रप्राप्ती तर होत असते, परंतु असेच अखंड सौभाग्य जे आहे तर ते सुद्धा आपल्याला लाभत असते। आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, दुर्भाग्य हे सुद्धा यामुळे नष्ट होत असते। धनाची समस्या असेल तरी सुद्धा आपण हा उपाय जो आहे तर तो करू शकता। त्याचप्रमाणे व्यापार व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये वाढ, प्रमोशन, धनप्राप्ती, लक्ष्मी प्राप्ती तर अशा तुम्ही अनेक इच्छेसाठी सुद्धा हा दिवा जो आहे तर तो तुम्ही लावू शकता। आपल्या घरातील जी काही गरिबी आहे किंवा अलक्ष्मी आहे, दरिद्री आहे तर ती नष्ट व्हावी। त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील ज्या काही अडीअडचणी, दुःख, संकटे आहेत तर त्या अडचणी संपून त्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी चांगले कर्म जे आहे तर ते देखील करायचे असते। यापैकी एक म्हणजे आपल्याला दीपदान करायचं असतं। म्हणजेच काय तर दिवा जो आहे तर तो लावायचा असतो। वास्तुदोष असतील, नजर दोष असतील तर हे सुद्धा यामुळे नष्ट होत असतात। आता आपल्याला हा दिवा जो आहे तर तो कोणकोणत्या ठिकाणी लावायचा आहे तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत। परंतु त्या अगोदर दिवा घेताना आपल्याला तो कोणता घ्यायचा आहे, दिवा धातूचा घ्यावा की कणकेचा घ्यावा की मातीचा, तर सर्वात शुभ म्हणजे मातीचा दिवा मानला जातो। त्यामुळे आपल्याला मातीचा दिवा किंवा मातीची पंती घ्यायची आहे। परंतु जर मातीचा दिवा तुमच्याकडे नसेल तर मग आपण कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता किंवा अगदी तुम्ही कणकेचा सुद्धा दिवा बनवून तयार करू शकता। यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला 2 वाती घालायच्या आहेत, कारण 2 वाती नेहमी दिव्यामध्ये घालाव्यात। 2 वाती म्हणजे जीवाशिवायचं प्रेम असतं, म्हणून आपल्याला कधीही दिवा लावताना 2 वातीची एक वात बनवायची असते आणि ती वात तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो। वात घेताना शक्य असेल तर कलाव्याची वात घ्यायची आहे
कलावा म्हणजे जो आपण रक्षासूत्राचा धागा, आता कलावा, मौली, रोली असं कित्येक नावानी त्या धाग्याला ओळखलं जातं. पचरंगी धागा असं देखील म्हटलं जातं. तर आपल्याला तो घ्यायचा आहे, हातामध्ये बांधतो आपण. त्या धाग्याची आपल्याला वात बनवायची आहे, तो देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा आपण जो रुई कापसाची असते त्याची वात देखील तुम्ही घेऊ शकता. आता तुमच्याकडे जर धागा नसेलच, आपण जी रोजची जोड वात वापरतो कापसाची, तर ती वात तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. आता काय करायचं आहे, आपल्याला या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्नान वगैरे सर्व आटपून झाल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपल्या देवी देवतांची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता हा दिवा लावायचा आहे तो म्हणजे केळीच्या झाडाजवळ. केळीचं जे झाड आहे तर त्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. केळीचं झाड जे आहे तर ते अतिशय अत्यंत शुभ मानलं जातं. केळीच्या झाडाजवळ आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. आता फक्त दिवा लावायचा आहे असं नाही, तर आपल्याला दिवा लावल्यानंतर त्या झाडाची एका विशिष्ट प्रकारे सुद्धा पूजा करायची आहे. म्हणजे विधिवत पूजन करायचं आहे. त्या झाडाजवळ जायचं आहे, तिथे आपल्याला मातीचा दिवा जो आहे तर पंती असेल किंवा आता तुम्ही जो कोणता दिवा घेतलेला असेल तो दिवा लावायचा आहे. दिव्यामध्ये जी वात असणार आहे तर त्याचं जे तोंड आहे तर ते उत्तरेला करायचं आहे. यानंतर दिवा ठेवताना आपल्याला दिव्याखाली आसन द्यायचं आहे. तुम्ही तांदूळाचं देऊ शकता, फुलांचं देऊ शकता किंवा एखाद्या पानाचं देखील तुम्ही खाली आसन देऊ शकता. आता खाली आपल्याला जमिनीवरती दिवा ठेवायचा नाही. त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. यानंतर केळीच्या झाडाला आपल्याला एक तांब्याभर पाणी अर्पण करायचं आहे. आता हे तांब्याभर पाणी अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर हळद टाकायची आहे आणि गंगाजल तुमच्याकडे असेल तर गंगाजल टाकायचं आहे किंवा गुलाबजल टाकलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. पाणी अर्पण करत असताना आपल्याला मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर केळीच्या झाडाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, फूल अर्पण करायचे आहे आणि केळीच्या झाडाला 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहे. तसेच पिवळ्या रंगाचा नैवेद्य, जसं की आता उद्या एकादशी असल्यामुळे आपण मोतीचूरचा लाडू तर ठेवू शकत नाही, तर पिवळ्या मिठाईचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचा आहे किंवा केळीचा नैवेद्य म्हणून तुम्ही ठेवू शकता किंवा अगदीच खडी साखर किंवा साखर ठेवली तरी देखील चालणार आहे. केल्याने कारण केळीच्या झाडाची पूजा केल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होत असतो. तसेच आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण सुद्धा त्या झाडाखाली बसून करायचं आहे. माता लक्ष्मीचं आणि भगवान श्रीहरी विष्णुदेवांचं नामस्मरण करून आपल्या जीवनातील ज्या काही पैशाविषयीच्या समस्या असतील, अडचणी असतील, धनासंबंधीच्या, तर त्या आपल्याला अडचणी नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे एक दिवा आपल्याला केळीच्या झाडाखाली आवर्जून लावायचा आहे. आता तुम्हाला जर विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य होत नसेल, कारण त्यामध्ये संस्कृत शब्द खूप आहेत आणि आपल्याला ते उच्चार करताना हे होत नाही, कारण त्याचा उच्चार व्यवस्थित होत नाही, तर तुम्ही यूट्यूबला सर्च करा, यूट्यूबला लावू शकता. ज्यांना शक्यच होत नसेल त्यांनी आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये व्यंकटेश स्तोत्र आहे तर ते स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. एक वेळा आपल्याला तिथे आवर्जून श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. शेवटी आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला 11 वेळा जय माता लक्ष्मी या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल ती आपल्याला व्यक्त करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला एक दिवा केळीच्या झाडाखाली आवर्जून उद्याच्या दिवशी लावायचा आहे. परंतु केळीचं झाड जर आजूबाजूला नसेल, जवळपास नसेल तुम्हाला, तर मग काय करावं, तर आपल्याला तुळशी मातेसमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे. आता जो दिवा आपण केळीच्या झाडाखाली लावणार आहोत यामध्ये सुद्धा आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे आणि तुळशी मातेजवळ जो दिवा लावणार आहे त्यामध्ये सुद्धा तुपाचाच वापर करायचा आहे. रोज आपण जो दिवा तुळशी समोर लावत असतो, तुळशी जवळ लावतो, तो दिवा लावला तरी चालेल. फक्त आपल्याला हा दिवा जो आहे तर तो लावताना त्या दिव्यातील वातीचं तोंड जे आहे तर ते उत्तरेला करायचं आहे. त्याचप्रमाणे दिव्यामध्ये आपल्याला काही वस्तू देखील टाकायच्या असतात.
आपल्याला सकाळी शक्य असेल तर सकाळी तुळशीजवळ हा दिवा लावा. ज्यांना नसेल शक्य होत त्यांनी संध्याकाळी लावला तरी देखील चालणार आहे. आता या दिव्यामध्ये कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत तर दिव्यामध्ये आपल्याला तूप वगैरे घालायचं आहे. 2 फूल असलेल्या लवंगा घालायच्या आहे. लवंगा कुठेही फुटलेल्या तुटलेल्या नसाव्या. त्याचबरोबर उजव्या हातामध्ये आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्याकडे जर पिवळी कवडी असेल तर पिवळी कवडी घ्यायची आहे आणि ती पिवळी कवडी 2 फूल असलेल्या लवंगा उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचा जप करायचा आपल्याला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा किमान 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. त्यानंतर 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. 1 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे. आणि हे जर तुम्हाला शक्य नसेल तर ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या ज्या काही समस्या आहे तर त्या आपल्याला बोलायच्या आहे आणि त्या वस्तू आपण त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहे. आपली धनासंबंधीची जी समस्या असेल ती नष्ट व्हावी म्हणून माता लक्ष्मीला आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांना आपल्याला अगदी कळकळीने प्रार्थना करायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा जो दिवा आहे तर तो तुळशीजवळ लावायचा आहे. शक्यतो आपल्याला हा दिवा संध्याकाळच्या वेळेला लावायचा आहे, परंतु आपण जरी सकाळी लावला तरी सुद्धा चालेल. संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तर त्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला, दिवा लावला आणि त्यामध्ये जर या वस्तू टाकल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिच्या कृपेने आपल्याला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही, उणीव भासत नाही. आता जी पिवळी कवडी आपण दिव्यामध्ये टाकलेली आहे तर ती आपल्याला स्वच्छ करून आपल्याला दुसऱ्या दिवशी ठेवायची आहे. आणि लवंगा ज्या आहेत तर त्या दिव्यातील वात आहे तर ती आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायची आहे. तर अशा प्रकारे आपण तुळशीजवळ सुद्धा दिवा जो आहे तर तो लावू शकता. आता असाच एक दिवा आपल्याला लावायचा आहे, तो म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली. पिंपळाचं झाड जे आहे तर त्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू देवांचं वास्तव्य आहे. माता लक्ष्मीचं सुद्धा वास्तव्य आहे. तसेच आपले जे पितर आहे, पूर्वज आहेत तर त्यांचे सुद्धा निवासस्थान म्हणजे हे पिंपळाचं झाड आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला संध्याकाळच्या वेळी हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. सकाळी अजिबात आपल्याला पिंपळाच्या झाडाजवळ किंवा लावायचा नाही. संध्याकाळी दिवा लावायचा आहे. दिवा लावताना मात्र मोहरीच्या तेलाचा आणि कणकेचाच दिवा लावायचा आहे. कणकेचा चौमुखी दिवा तयार करायचा आहे. त्यामध्ये 4 वाती घालायच्या आहे, मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे. त्यानंतर पिंपळाच्या झाडाला हळदी, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे, पाणी अर्पण करायचं आहे. आपल्याला विधिवत पिंपळाच्या झाडाचं देखील सांगितल्याप्रमाणे पूजन करायचं आहे आणि पिंपळाच्या झाडाला चिमूटभर काळे तीळ किंवा उडीद अर्पण करायचे आहे. तसेच पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा आपल्याला घालायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे. आणि शेवटी सर्व झाल्यानंतर आपली जी काय समस्या असेल, अडचण असेल ती सांगून तुम्हाला ही समस्या नष्ट व्हावी म्हणून प्रार्थना करायची आहे. पिंपळाच्या झाडाला खोडाला आपल्याला आपले दोन्ही हात लावून स्पर्श करायचा आहे. घरी परत येताना आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. अशा प्रकारे आपण या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली तिन्ही सांजेच्या वेळेला जर दिवा लावला तर पितृदोष असेल, शनिदोष असेल किंवा ग्रहदोष असतील तर ते नक्कीच नष्ट होत असतात. तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी हा जो दिवा आहे तर तो आवर्जून प्रज्वलित करायचा आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.